दिवाळीची मस्त सुट्टी आहे. पुण्याकडून गावाकडे आले. पण गावाकडे येताना पुण्यातला पेपर पण घेऊन आलं. त्यामुळे आता निवांत पेपर वाचन करायचं. जरा बातम्या बघतो काय काय. येत्या 48 तासात वादळी वारे, ढगांच्या गडगडाटासह धुवाधार पाऊस कोसळणार. हवामान खात्याचा अंदाज आहे का बायकोच्या वागण्याचा? काय कळलंच नाही. शिक्षकांच्या सभेत गुरुजींचा गोंधळ. काय? शिक्षकांच्या सभेत गुरुजींचा गोंधळ? डोक्याची शाळाच झाली राव. काय बातमी येते की जरा आता छोट्या जाहिराती बघतो बरं का. मिठाईच्या दुकानात गोड बोलणारी माणसे कामास हवीत. डायबिटीस असणाऱ्यांना प्राधान्य. वा, MH12 म्हणते त्याला. कुत्रा हरवला, पांढरा रंग, गळ्यात काळा पट्टा, केसांचा मशरूम कट, आणून देणाऱ्या 14 इंजेक्शनचा खर्च देऊ? म्हणजे सापडलं तर द्यायचं का नाही कुत्रा? भविष्य बघतो भविष्य. गेले काही दिवस ग्रहमान चांगले झाल्यामुळे थोरा मोठ्यांच्या भेटींचा योग. तरीच मी काल सोसायटीतल्या वॉचमनशी एवढा वेळ बोलत होतो बरं का. आता कळलं थोरा मोठ्यांच्या भेटींचा योग काय असतो. बौद्धिक क्षेत्रात घवघवीत यश संपादन कराल हे मात्र माझ्या बाबतीत कायम भविष्य ठरतो. बिल्डर लोकांची आवक प्रचंड वाढेल. काय सांगताय? मी तर तब्येतीने सुद्धा बिल्डर नाही. काय बस झालं मला वाटतं पेपर वाचन. हे गावाकडनं आल्यामुळे पण मी तुम्हाला जरा मोकळ्यापणाने सांगू का, या पुण्यात राहून ना मला दरवर्षी वाटतं गेल्या वर्षी आपण किती बावळट होतो आणि हे दरवर्षी वाटतंय हो.